जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काही दिवसात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी यवत या ठिकाणी स्थळ पाहणी केली जात आहे. आयुक्त आणि प्रशासन या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते त्या ठिकाणी यवत या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची पूर्वतयारी यवत या ठिकाणी सर्व प्रशासक पालखी सोहळ्याच्या मुक्कामी पालखी सोहळा येण्यापूर्वी ही तयारी केली जात आहे. तिथं पालखी समोर आणि इकडनं पलीकडनं दर्शन घेऊन आपण तिकडनं बाहेर लोक आणि तिकडनं दरवर्षी काही लोक पण तरुण जडपी सदस्य पण समोर एक शाळा रोड क्लिनिंगला वगैरे जेट स्प्रे क्लीन करा. एवढी लोक येणार एकदम व्यवस्थित तुकोबांच्या मार्गदर्शन खूप जागेवरती स्ट्रक्चर्स आहेत. याच्यापेक्षा त्या पालखीपेक्षा याच्यावर मुक्काम आपले 100% मुक्काम गावामध्ये आहे. गाव बालापूर मुक्काम तो फायदा होतो. त्याचा फायदा होतो. तुम्हाला जागा पण आहेत ना इथे, नाही तर मग एकदम कंजेस्टेड असलं तर मग काय ऍक्सेसिबल आहे रोडवरच असतं. रोडवर सिस्टम आहेत सगळे. बाकी तुम्हा लोकांचे काय विषय काही नाही. तुम्हाला काय सूचना सूचना फक्त आम्हाला थोडासा निधी वाढून द्या. दरवर्षी आमची तेवढीच मागणी त्यांना जागा आता हे वाढवून नाही. आता गेल्या वर्षी म्हटलं होतं ते पण नाही दिलं तेवढं का. मग काम करताना आम्ही कुठं कमी करत नाही. 100% 110% करतो. ग्रामपंचायत अधिकारी कुठे ठीक आहे. आहेत? आता किती फंड आहेत तुमचे? शिल्लक किती? 15-20 आहे का किती आहे? ते जे आरडीटी जे रिलीज करते त्यातले फक्त सोलापूरमध्ये वाटणार आहेत का सगळ्या राज्यातच येणार आहेत त्यांना? 3 तालुके, 3 जिल्हे. बरोबर. फक्त सोलापूर जिल्ह्याला वाटणार आहेत आरडी म्हणजे सोलापूर त्या निधीतले नाही 3 जिल्ह्याला मागच्या वेळी सुद्धा आम्ही करतो सगळे आला मला वाटतं निधी ना. नाही त्याच्याकडे आलाय वाटतं. ते आज येणार होता मला ते दाखवलं. लोकल लेवलवर येणं स्वच्छता पाणी आता आपण काय करतो आंघोळीची सोय करतो. साधारणतः 300 तास शॉवर टाईप याला आपल्याला थोडे मॅनेजर हे ते त्यांनी वाढवले म्हणजे सीओनी स्टँडर्ड मध्ये स्क्वेअर फूट वाढवलेले जरा मोठे मिळतील थोडे चांगले मिळतील. आणि आपण राष्ट्रपतींनी पास केलं तसं काम केलं. देवळाचं किचन जेवण काय होतं ना स्वयंपाक पलीकडे किचन होतं. थोडं ते आपण लक्ष घालावं. मागच्या आपण सध्या का कारण मी स्वतः लक्ष घालून रस्ता करू येतो. आपण ज्या पालख्या त्यात घालतो. किती लागते मला ते किचनचं फक्त आमचं साहेब किती खर्च काय पत्रे काय स्लॅब पत्रे वगैरे जुनं बांधकाम स्वयंपाक होतं टोटल पालखीच्या जेई कुठे आपल्याकडे पत्रे आहे का? पत्र पण आहे आणि ते जुनं बांधकाम आहे. टाकता येतील वेगळे असे वेगळ्या प्रकारचे तिकडे वेगळं नाही म्हणून यायला नको एवढं. गळायला नको. आणि ते काहीतरी ना दूर काय होतं दुरात 1 टन बेसन तयार होते. 1 टन बेसन तयार होतं तर दूर पण बाहेर जायला आणि त्या हिशोबाने त्याला लागली.
मी मला उद्यापर्यंत द्या ते. काय करायचं बघू आपण कसं काढायचं बघू. हा ऑफिशियल कामावरती चालू आहे. या 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 सरांचं एक मिनिट गाव. नाही, 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 सर, तुमचं एक मिनिट. तुम्ही एकदम गेल्या वर्षी केलेलं रोडचं इकडे आहे ना असं असं या ना पालखी विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी यवत या ठिकाणी भेट दिलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 महिन्याच्या नंतर आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असते त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली जात आहे आणि वरिष्ठ अधिकारी शासन आपल्या यवत या ठिकाणी आलेले आहे.